ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक लोकसत्ता, सहप्रायोजक डोळ इलेक्ट्रिक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, बारी मेटल फिनिशर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सचिन इम्पॅक्ट्स। नमस्कार। झेप मालिकेमध्ये मी पल्लवी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। झेप परिवारातर्फे आमच्या सगळ्या दर्शकांना दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या मराठी उद्योजकांचा आणि व्यावसायिकांचा आम्ही या मालिकेतर्फे आपल्याला परिचय करून देत असतो। आजही दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाशी आपली भेट होणार आहे। पर्यावरण आणि ऊर्जा या सध्याच्या जागतिक समस्या आहेत। खरं जर पाहिलं ना तर या समस्यांवरती फक्त नारेबाजी, मोर्चे, घोषणाबाजी करून हा प्रश्न सोडवला जाणार नाहीये। प्रत्येक नागरिकाने, कॉर्पोरेट नागरिकाने किंवा उद्योजकाने जर यामध्ये स्वतःच्या क्षमतेनुसार योगदान दिलं तर नक्कीच याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। पर्यावरण आणि ऊर्जा या बाबतीमध्ये सदैव ज्यांनी जागरूक दृष्टिकोन बाळगला, IIT मुंबई मधील उच्च तांत्रिक शिक्षणाच्या बळावर ऊर्जा बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी औद्योगिक तंत्रज्ञान विकसित केलं। जर्मनी, फ्रान्स, अमेरिका यासारख्या अतिप्रगत देशातील तंत्रज्ञांना ज्यांच्या तंत्रज्ञानाला दाद द्यावी लागली अशा एका आदरणीय आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाची यशोगाथा आम्ही सादर करतोय झेप मालिकेच्या आजच्या आणि पुढल्या भागामध्ये। असं हे गौरवनीय व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या देशाचे आणि अर्थातच महाराष्ट्राचे खरेखुरे सुपुत्र माननीय श्रीयुत अशोकजी अत्रे। दर्शक हो, झेप मालिकेच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत माननीय श्रीयुत अशोकजी अत्रे। आपण त्यांचं स्वागत करूयात। अशोकजी, झेप मालिकेमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आणि दीपावलीच्या तुम्हालाही आणि उद्योग समूहाच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं मोठं कार्य तुम्ही आरंभलेलं आहे, ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धन याचं जागतिक पातळीवरचं हे तुमचं सगळं कार्य आहे। त्यासाठी झेप परिवारातर्फे आपल्याला खूप खूप अभिनंदन। दर्शक हो, तुम्ही जर अशोकजींच्या उद्योग समूहाच्या चिन्हावर जर पाहिलं तर आपल्याला एक वाक्य लिहिलेलं दिसतं, लॉयल टू रिसोर्स कन्झर्वेशन। याचाच अर्थ नैसर्गिक संपत्ती आणि सामुग्रीचं जतन करण्यास आपण वचनबद्ध आहात। केवढा मोठा अर्थ आहे हा। खरं तर प्रश्न असा पडतो की इतक्या मोठ्या वचनात स्वतःला बांधून ठेवण्यासाठी अशोकजींना प्रेरणा नेमकी मिळाली कुठून असेल? माझ्या IITतल्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आम्हाला एक जनरल सिस्टीम्स थिअरी नावाचा विषय अभ्यासाला होता। या विषयाचा एक भाग म्हणून मला एक लिमिट्स टू ग्रोथ नावाचं पुस्तक त्या काळात वाचायला मिळालं। हे पुस्तक काही अतिशय प्रज्ञावंत शास्त्रज्ञांनी लिहिलेलं पुस्तक आणि ज्या प्रकारचा विकास 20व्या शतकामध्ये होतोय, हा विकास शाश्वततेकडे नेणारा नसून हा सर्वनाशाकडे नेणारा आहे। याचं कारण पृथ्वीवर उपलब्ध असलेली सगळी नैसर्गिक साधनसामुग्री हिचा उपयोग किफायतशीर न होता अपव्यय कसा होतोय हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने या पुस्तकात मांडलं होतं। या पुस्तकातून मला मूलभूत प्रेरणा मिळाली की माझ्यासारखं उच्च शिक्षण घेतलेला विद्यार्थी त्याच्या भविष्यातल्या व्यावसायिक जीवनामध्ये त्या शिक्षणाचा उपयोग करून
हा अशाश्वत विकास थोपवण्यासाठी जर काही करू शकला तर आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं होऊ शकेल. या नैसर्गिक साधन सामुग्रीच्या बचतीविषयीची निष्ठा ही 4 पैसे मिळवण्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आणि शिरोधारी आम्ही मानलेली आहे. हा त्या लॉयल टू रिसोर्स कॉन्झर्वेशन या ब्रीदवाक्याचा गर्भित अर्थ आहे. खरंच एकूण सगळं गमतीशीरच आहे नाही. म्हणजे बघा ना, हा एक उद्योग, ऊर्जा बचत करणारं तंत्रज्ञान, अतिरिक्त ऊर्जा निर्माण करणारं तंत्रज्ञान, पर्यावरणाचं जतन करणारं तंत्रज्ञान, आणि या एकूण उद्योग समूहाचं नाव मात्र ट्रान्सपरंट. हे नाव हे माझ्या वडिलांकडनं सुचवलं गेलेलं नाव. ट्रान्सपरंट एक कॅरेक्टरचा भाग म्हणून ते हे केलेलं आहे. कारण सगळ्यामध्ये प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा आहे. खालच्या लेवलला तो नसेल, पण वरच्या लेवलला, म्हणजे ज्याची व्हॅल्यू जास्त आहे तिथे अप्रामाणिकपणा बिलकुल चालत नाही. आणि तो जर झाला तर त्याचा बभरासुद्धा तर तेवढाच मोठा होतो समाजात. त्याच्यामुळे प्रामाणिकपणा हे जसं आहे तसं दिसणं, चष्म्यातनं दिसणं, आरशात दिसणं हे महत्त्वाचं आहे. आणि तेच खरं आहे. तसं माणसाचं जीवन पाहिजे तसा तो आहे. बस त्यांचं ते स्फूर्तिदायक बोलणं मला इतकं भावलं की मी म्हटलं, दादा माझ्या प्रत्येक व्यवसायाचं नाव ट्रान्सपरंट असेल. खरंच तुम्ही जर बघितलं तर आपल्या विशेषतः सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये, समाजामध्ये पारदर्शकता ही व्यावसायिक व्यवहारामध्ये ठेवायची नसते अशी एक पारंपरिक कल्पना आहे. म्हणजे व्यवसाय करणारा माणूस हा कधी स्पष्टवक्ता असता कामा नये, तो गोडबोले असला पाहिजे, त्यांनी बोटचेपेगिरी केली पाहिजे, त्यांनी समोरच्या माणसाची फसवणूक झाली तरी चालेल पण प्रियच बोललं पाहिजे. नंतर मनातल्या सगळ्या गोष्टी जशा तशा समोरच्या समोर मांडता कामा नाहीत. अशा सर्व प्रकारच्या काल्पनिक गोष्टी, पारंपरिक गोष्टी आपल्याकडे व्यवसायामध्ये गृहीत धरल्या जातात. किंबहुना मी व्यवसायात पडल्यानंतर नक्कीच मार खाणार आणि अपयशी होणार, कारण हा म्हणजे रोखठोक बोलणारा, सरळ सरळ बोलणारा, व्यवहार देखील सरळ सरळ बोलणारा, अशी एक माझी प्रतिमा पहिल्यापासून होती. मी आपल्याला अभिमानाने सांगेन की हा प्रश्न मला आजपर्यंत आणि आमच्या सेल्सच्या लोकांना, आमच्या बाजारामध्ये वावरणाऱ्या लोकांना अजूनही विचारला जातो की हे नाव तुम्हाला कुठनं सुचलं. आणि मी त्याहून अभिमानाने सांगेन की आमचे कस्टमर, सप्लायर, बँकर सगळे तुम्हाला सांगतील की हे प्रश्न विचारण्याचा आता हेतू आम्ही खरोखरीच पारदर्शक वागत असल्यामुळे हा प्रश्न आम्हाला विचारण्यात येतो. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता. Dole Electric Company Private Limited, one stop shop for solution to all your problems on rotating machines. Dole Electric Company Private Limited. Bari Metal Finishers Private Limited, specialize in industrial hard chrome plating and repairs of steel rollers. Bari Metal Finishers Private Limited. Sachin's Impex, manufacturers and exporters of all types of one-piece AC diffusers. Sachin's Impex, innovation is our strength. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता. औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं वेगळं एक स्थान निर्माण करणारे अशोकजी खरं पाहायला गेलं तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. हा, आता उच्च शिक्षण हे जरी यामागचं मूळ कारण असलं तरी सुद्धा हे सगळे सुप्त गुण विकसित करण्यासाठी काहीतरी त्यावर विशिष्ट संस्कार करावे लागतात. माझा जन्म 1957 सालचा शिरवळ गावातला. अत्रे कुटुंबात मिळालेला जन्म हा मी असं मानतो की माझ्या आयुष्यातला एक महायोगायोग आहे. असं का? तर मी लहानाचा मोठाच झालो तो मुळी गांधीवाद श्रेष्ठ का मार्क्सवाद श्रेष्ठ या वडील आणि आजोबा ह्यांच्यामध्ये तासनतास रांगणाऱ्या चर्चा ऐकत. डोंबिवली ही माझी कर्मभूमी. डोंबिवलीत
त्या काळातही सवा जोशी विद्यालय, टिळकनगर विद्या मंदिर अशा अतिशय एस्टॅब्लिश्ड पांढरपेशा लोकांसाठी प्रसिद्ध शाळा होत्या. पण माझे आजोबा हे अतिशय विलक्षण विचाराचे होते. आपल्या घरात लहानाचं मोठं होणारं मूल हे सामाजिक भान घेत घेत मोठं व्हावं हा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे त्या काळातली डोंबिवलीतली अतिशय गुंड मुलांची, मवाली मुलांची शाळा धनाजी नाना चौधरी बहुउद्देशीय विद्यालय या शाळेत त्यांनी मला घातलं. लहानपणापासूनच मी 2 समाजात वावरलो. मी ज्या आळीत राहत असे त्या आळीत सगळी ब्राह्मण समाजातली माणसं, सगळी मुलं सवा जोशी आणि टिळकनगरमध्ये शिकणारी, आणि मी मात्र आग्र्यांच्या शाळेत शिकणारा. तोंडात अरवाच्या शिव्या, कुठल्याही मुलांशी वाद झाला, भांडण झालं तर 2 हात पहिले करणं. मी एक मारामाऱ्या करणारा आणि कोणताही विषय हाताने सोडवणारा बुद्धीपेक्षा, असं माझं लहानपण. मला भटाचं कार्ट ही माझी ओळख. परंतु मी तुम्हाला सांगेन की या शाळेत माझं खरं व्यक्तिमत्व घडलं. कारण ही आगरी समाजातली मुलं ही इतकी जीव लावणारी आणि इतकी प्रेम लावणारी असायची. यांच्या घरी मी लहानपणी वावरत असे. यांच्या आईवडिलांना असं वाटायचं की या भटाच्या कार्ट्याबरोबर आपलं पोरगं जर वावरलं तर 4 बुकं तेही शिकेल त्याच्या नादानी. अशोक अत्रे हा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी. त्यांनी जे काही आत्तापर्यंत कामगिरी केली त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. त्याचा मित्रपरिवार जो आहे तो सर्व समाजातील विद्यार्थ्यांशी एकरूप होत असे. म्हणजे एक वेगळं असं बॅनर जे आहे त्याच्या पाठीमागे कधीही नव्हतं. आमच्या शाळेमध्ये आगरी मुलं होती, परंतु त्यातही तो तितकाच रममाण होत असे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. ही वॉज मास्टर ऑफ ऑल अँड इव्हन जॅक ऑफ ऑल. अशोक अत्रे हा आमच्या शाळेचा 1973चा गुणवंत हुशार विद्यार्थी होता. तो लहानपणापासूनच अतिशय मिस्किल होता आणि थोडासा खट्याळपणा पण करत असे, पण अतिशय हुशार असल्यामुळे त्याचा तो खट्याळपणा कुणालाही जाणवत नसे. लहानपणापासूनच त्याच्या मागे अनेक विद्यार्थ्यांचा घोळका असायचा आणि त्यांच्यामध्ये तो रममाण झालेला असायचा. तो नेहमी 10-12 मित्रांना गँग घेऊन फिरायचा. आम्ही त्याला गँगस्टरच म्हणायचो. म्हणजे मला आता असं म्हणता येतं की लिडरशिप क्वालिटी खूपच त्याच्याकडे होती. अशोकला मी एकटा कधी इकडे तिकडे वावरताना पाहिलंच नाही. तो पुढे आणि त्याच्या पाठी 10-12 मित्र, असं त्याचं फिरणं सतत चालू असायचं. आणि आवाजामधला आत्मविश्वास, निर्भीडपणा, वर्गामध्ये बोलताना त्याचं बोलणं ऐकून आम्हालाच भीती वाटायची की आता ह्याला काय शिक्षा देतात, इतका निर्भीडपणा. झालं असं त्यामुळे की मुळातच लहानपणापासून मी निर्भीड आणि त्यात अशा शाळेत शिकलो. त्याच्यामुळे भीती नावाची गोष्ट ही समूळपणे नष्ट व्हायला माझी शाळा कारणीभूत. पुस्तकी शिक्षण आणि 4 चांगले मार्क मिळवणं या पलीकडे व्यक्तिमत्व विकास हा या शाळेमध्ये शब्दशः प्रत्येक मिनिटाला व्हायचा. घरी आल्यानंतर मी आजोबांना, वडिलांना ज्यावेळी शाळेतल्या वातावरणाविषयी सांगायचो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक कृतार्थ झाल्याची भावना असायची. साधन सुचितेच्या खोट्या कल्पना आणि ढोंगी कल्पना हे कधी संस्कारच नाहीत. त्यामुळे चाकोरीबद्ध विचार ही कधी मनात कल्पनाही शिवली नाही. नंतर सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये अतिशय चांगले गुण असतात हा विश्वास अनुभवायला, ही कल्पना अनुभवायला फार मोठ्या प्रमाणावर झाला. तुम्हाला सांगतो आजही मला असा एक दुर्दम्य आत्मविश्वास आहे की या जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात मला नेऊन टाकलं तर मी सवंगडी गोळा करू शकतो. त्या लोकांना माझ्यामध्ये आणि मला त्यांच्यामध्ये विश्वास वाटावा असे संबंध मी निर्माण करू शकतो. आणि या सगळ्याचं एकच सूत्र काय तर प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण आहेत, प्रत्येक माणसामध्ये चांगल्या उर्मी आहेत. प्रश्न असा आहे तुम्ही असं काही त्याच्याशी वागलात का की ज्याने त्या उर्मींना उत्थान मिळेल आणि तो गिव्ह अँड टेक सुरू झालेला कधी थांबणारच नाही. आमच्या शाळेचे संस्थापक आणि त्यावेळेचे प्रिन्सिपॉल श्रीयुत महाजन सर यांचं माझ्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये फार मोठं योगदान आहे. महाजन सर स्वतः मूळचे पीटीचे शिक्षक, त्यानंतर ते स्वतः अतिशय खडतर जीवन जगत MA झाले,
इंग्लिश विषय घेऊन आणि ते आम्हाला 10वी 11वीला इंग्रजी हाही विषय शिकवत असत. महाजन सरांच्या संस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांगीण विकास. अशोक आमचा फार जुना विद्यार्थी. अशोक म्हटलं तर मी सगळ्यांच सांगितलं, हा तर अगदी वयात मुलगा, पण तीच मुलं मोठी झाल्यानंतर फार काही मोठं करू शकतात. याचं उदाहरण अशा अनेक उदाहरणं आहे, पण हा एक उदाहरण आहे त्यातलं. अशोकचं नाव काढलं म्हणजे मला आचार्य अत्रेंची आठवण होते. आचार्य अत्रे असेच बिनधास्त एखाद्याच्या मागे लागले, उदो उदो करायला लागले तर ते एवढं उदो उदो करतील की गेल्या 10,000 वर्षात असा मनुष्य झाला नाही. आणि जर त्याच्या विरुद्ध करायचं झालं तर त्याच्याकडे पिसं काढतील. तसा अशोक अत्रेचा स्वभाव आहे. अतिशय भांडखोर, भांडण करणारा, मस्ती करणारा, कुळापती काढणारा, कुळापती काढून पुन्हा आपटपला नामा नेणारा असा राहणारा. बरं सगळ्याच हुशार. कॅरम म्हणा, बुद्धिबळ म्हणा, पत्ते म्हणा, सगळ्याच्याच हुशार होता तो. मग तसंच अभ्यासामध्ये हुशार होता. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता. Dole Electric Company Private Limited. One stop shop for solution to all your problems on rotating machines. Dole Electric Company Private Limited. Bari Metal Finishers Private Limited. Specialize in industrial hard chrome plating and repairs of steel rollers. Bari Metal Finishers Private Limited. Sachin's Impex, manufacturers and exporters of all types of one-piece AC diffusers. Sachin's Impex, innovation is our strength. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता. शाळेमधल्या सामाजिक भानाचे एक आणखी किस्सा जो मला आत्ता आवर्जून सांगावा असा वाटतो ते म्हणजे डोंबिवलीमध्ये श्रीयुत धाट म्हणून संस्कृतचे शिक्षक होते. या धाट मास्तरांनी माझ्या वडिलांना संस्कृत शिकवलं, आईला शिकवलं आणि मला शिकवलं. ह्यांनी आमच्या शाळेच्याही पलीकडे गावाबाहेर एक घर बांधलं होतं आणि पिण्याचा प्रश्न त्यांना फार मोठ्या प्रमाणावर भेडसावत होता. एक दिवस मी धाट सरांच्या घरी गेलो तर अचानक मला तिथे विहीर खणलेली दिसली. सरांना विचारलं, सर ही विहीर कशी काय, कधी खणली? अरे म्हणले, ही यशवंतांनी खणली. माझ्या वर्गात यशवंत कृष्णा पाटील नावाचा माळकरी कुटुंबामधला एक आगरी मुलगा होता. तर आम्ही याला बुवा म्हणायचो. तर बुवा आणि त्याची भावंड आणि वडील यांनी स्वतः श्रमदारांनी धाट मास्तरांच्या घरी विहीर खणली होती. पण बुवानी कधीही वर्गामध्ये येऊन याच्या बढाया मारल्या नव्हत्या. गुरुची सेवा यापेक्षा चांगली ती माणसाने काय करावी. आणि मला स्वतःला एवढी उदात्त भावना निर्माण झाली की अरे, एखाद्या व्यक्तीने ह्याचा एवढा गाजावाजा करून त्याचं क्रेडिट स्वतःकडे घेतलं असतं, पण हा आमचा बुवा एका चकार शब्दांनी वर्गात कोणाला म्हणला नाही की अशी विहीर त्यांनी त्याच्या मास्तरांना खणून दिली. इंजिनिअरिंग हा माझा पेशा आहे, त्यामुळे त्यातून मी समाजाचे ऋण फेडावेत अशी माझी धारणा आहे. ती माझी वृत्ती आहे, ती माझी मूल्य आहेत, ती माझी श्रद्धा आणि विश्वास आहे. श्रीयुत अशोकजी हे फक्त शब्दात नाही मांडत, हे शब्द खऱ्या अर्थाने जगतात. मी व्हिजेटी आणि IIT मध्ये इंजिनिअरिंग शिकलो तर माझे IIT मधले गुरु प्रोफेसर शुबीरकार हे स्वतः 15-20 वर्ष अमेरिकेमध्ये राहून परत आलेले अतिशय प्रतितयश प्रोफेसर. त्यांचं रेकमेंडेशन लेटर मिळालं तर तुम्हाला अमेरिकेतल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये सहजगत्या ॲडमिशन मिळते. या प्रोफेसर शुबीरकार यांनीही IIT मध्ये गेल्यानंतर माझ्यावर हेच संस्कार केले की अरे, सगळीच मुलं जर अमेरिकेत जायला लागली तर मग ह्या देशात राहून ह्या देशाच्या विकासासाठी कामं कोणी करायची. मी त्यांच्याकडे ज्यावेळी थेसिसचं काम करण्यासाठी गेलो त्यावेळी मी त्यांना म्हटलं, सर मी काय अमेरिकेत वगैरे जाणार नाही आहे, मला अमेरिकेत जाण्याची अजिबात हौसही नाही आहे. मी जे काय शिकीन त्या शिक्षणाचा वापर करून मी इथेच जगीन, इथेच माझा व्यवसाय उभा करीन. त्यांना त्याचा विशेष अभिमान होता. माझे व्हिजेटी मधले प्रोफेसर मेनन त्यांचे संस्कार असेच. I distinctly remember Ashok Atre as one of the top-ranking students of the VJTI, whom I have had great pleasure to teach. He was quite different from many other students
because I normally call the students who really understand what I talk. In Ashok Athre's case, he was very, very particular to understand what I have been talking, and he was one of those students who ask questions. In some people, that managerial abilities are already in them from the day they are born, and he's not that what he acquired from the master's degree or something like that. He's an entrepreneur by himself in all respects. खरं सांगायचं तर इंजिनिअरिंग ह्या पेशाविषयीची गोडी ही मी नोकरी करायला लागल्यानंतर खूपच मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत झाली. दुसऱ्या बाजूला मला असंही जाणवलं की हा काळ जो मी बोलतोय 1983-84च्या दरम्यानचा आहे की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग कौशल्यांना वाव आहे. आणि प्रथमच मला असं जाणवलं की मला जे इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळालेलं आहे, जो माझा आता आपसूक पेशा झालेला आहे, हा पेशा मी अतिशय कल्पकरित्या वापरून 4 पैसेही मिळवू शकतो, संघटना कार्यही करू शकतो, कंपनी काढू शकतो आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक ऋणही फेडू शकतो. आज जर आपण पाहिलं तर औद्योगिक प्रक्रियेमध्ये ऊर्जेचा प्रचंड प्रमाणावर वापर होतोय. खरं पाहायला गेलं तर कित्येक प्रकल्पांमध्ये वेस्टफुल यूज ऑफ एनर्जी ही एक गंभीर बाब निर्माण झाली आहे. पण अशोकजींनी मात्र या समस्येवरती गंभीरपणे विचार त्या काळात केला ज्या काळात इतर आपल्या देशातल्या उद्योजकांना ही बाब इतकी गंभीर वाटलीही नव्हती. एनर्जी कॉन्झर्वेशन या विषयाची गोडी ही मला कॉलेज जीवनापासूनच लागलेली होती. पुढे व्यवसायात पडल्यानंतर आम्ही ऑइल आणि गॅस फायर्ड बॉयलर्स बनवत असू. हे बॉयलर्स इंडस्ट्रीमध्ये विकण्यासाठी इंडस्ट्रियल व्हिजिट्स करताना मी नेहमीच डोळे उघडे ठेवून निरनिराळ्या उद्योगामधले वेस्ट एनर्जी सोर्सेस काय आहेत आणि ह्याचं काही केलं जाऊ शकतं का हे चाणाक्ष पद्धतीने शोधत फिरत असे. मित्रो, आज 100% व्यवसाय आम्ही फक्त हीट रिकव्हरी बॉयलर्सवर करतो. तुम्ही जर जगाच्या इतिहासाचा अभ्यास केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की नकार फार पटकन विकला जाऊ शकतो, सकार विकायला फार कष्ट पडतात. एनर्जी कॉन्झर्वेशन आणि एनर्जीचा अपव्यय बघितल्यानंतर तो अपव्यय थांबवण्यासाठी तुटून पडणं असं माफक शब्दामध्ये ट्रान्सपरंटचं वर्णन केलं जाऊ शकतं. आज 25-30 वर्षानंतर मागे वळून बघताना असं आम्हाला वाटतं की अरे हा त्यावेळचा अशोक, त्यावेळेमध्ये त्याच्याकडे असलेले अनेक गुण त्यावेळेस आपल्याला डोळे दिपवणारे होते, पण त्या सगळ्या गुणांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एक प्रचंड भव्य रूप उभं राहील असं मात्र आम्हाला त्यावेळेस वाटलं नव्हतं. हे आम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. आम्हाला आज अशोकच्या यशाचा अभिमान वाटतो आणि जी काही लहानपणी त्याच्याबद्दलची अपेक्षा होती ती पूर्ण झाल्याचं समाधानही आहे. तेव्हा आपण पाहत होतो श्रीयुत अशोकजी अत्रे यांचा उद्योग प्रवास. झेप परिवारातर्फे आणि अर्थातच आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गातर्फे श्रीयुत अशोकजी यांच्या कुटुंबियांना आणि उद्योग समूहाला मी दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. खरं तर दीपावली म्हणजे ज्ञानाची ज्योत पेटवून अज्ञान आणि अंधकाराला दूर करणारा सण. तेव्हा तमसोमा ज्योतिर्गमय अशी आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करून आज मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. श्रीयुत अशोकजी अत्रे यांच्या यशोगाथेचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत पुढच्या आठवड्यात याच दिवशी आणि याच वेळी. तोपर्यंत शुभ दीपावली. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक लोकसत्ता, सहप्रायोजक डोळ इलेक्ट्रिक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, बारी मेटल फिनिशर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सचिन इम्पॅक्ट्स.